हा अपघात टळला असता. आता हा घात आहे की अपघात आहे? विमान जे आलं जे होतं त्या कंपनीवर 1 वर्षापासून बंदी होती. मी काल शंका मीडियाच्या समोर व्यक्त केली होती की त्या दिवशी दादांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटली असं सांगितलं गेलं. मात्र आज तोही मुद्दा खोडला गेलेला आहे की घड्याळावरून ओळख पटली नाही, तर त्यांच्या अंगात असलेल्या पांढऱ्या कपड्यावरून ती ओळख पटली असं पण सांगितलं गेलं. आणि दादांच्या या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर आजचा 6वा दिवस आहे, ते अजूनही कायम आहे. मला शंका होती म्हणून तो मुद्दा मी महाराष्ट्राच्या समोर पटलावर ठेवला. तात्काळ सीबीआय चौकशी झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. माजी न्यायमूर्ती एखादा चांगला त्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी गठीत झाली पाहिजे. त्याकरता केंद्रीय विमान मंत्र्यांची, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींची अपॉइंटमेंट घेण्याचं मी ठरवलेलं आहे. तत्पूर्वी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवावं असं सुद्धा पत्राद्वारे मी 2-3 दिवसात मुंबईला गेलो तर त्यांना भेटून विनंती करणार आहे. आता जर दादांचा घातपात झाला असेल तर याची बदला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची. बदला घेणं म्हणजे आपल्याला काही ढाल तलवारी काढून संताजी धनाजी जसे पेटून उठले होते औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापायला तसं करायचं नाहीये. आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे विचारायचं आहे की जे दादा गाडीत बसण्यापूर्वी सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते, त्या दादांचा अशा पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू होणं, विमानामध्ये 6 असल्याचं UGCA सांगते, 5 डेड बॉड्या भेटणं, हे जे शंकेचं काहूर केवळ अमोल मिटकरीच्या मनात नाही आहे, हे शंकेचं काहूर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. तो कुठल्याही धर्माचा कुठल्याही पक्षाचा असो, ह्याची उत्तरं काळाच्या पडद्याआड जाता कामा नये. कारण ताश्कंद कराराच्या वेळेस लाल बहादूर शास्त्रीच्या विमानाची दुर्घटना झाली, ते गुण अजूनही देशाच्या समोर आलं नाही.